शेतकरी बंधूंनो, आपण खोड लागवड करत असताना आपण जे काही कीटकनाशक आणि बुरशीनाशक यूज करत असतो, तर काही शेतकरी करत असतात, काही शेतकरी करत नसतात. तर कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपण जर यूज नाही केला तर जे काही आपल्या खोडाला खाडून लागायची जमिनीमधली बुरशी ती बुरशी लागत असते आणि आपण जे काही 20% क्लोरो म्हणजे आपण ते कीटकनाशकाचा यूज करत असतो, तर त्याच्यामुळे जे काही आपण खालून जे गांडर लागणार ते लागत असतं. तर शेतकरी बंधूंनो, तर आपण खोडे बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणजे क्लोरोमध्ये आपण जर बुडवून नाही लावत असाल तर आपण जी पहिली ड्रिचिंग घ्यायची असेल तर आपण पहिली ड्रिचिंग घेत असताना आपण कीटकनाशक घेऊ शकतात आणि त्यासोबत आपण बुरशीनाशक घेऊ शकतात. म्हणजे जेणेकरून जी पहिली ड्रिचिंग आपण बरेचसे शेतकरी 319 बुरशीनाशक अॅमिनो ॲसिड वगैरे किंवा मायक्रोन्यूटन आपण घेत असतो. ती न करता आपण पहिली बुरशीनाशक आणि कीटकनाशकची आपण म्हणजे 20% क्लोरोची आपण ड्रिचिंग केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपण सर्वात पहिले कुठल्याही आपण वॉटर सोल्युबल किंवा आपण मायक्रोन्यूटन देत असताना पहिले आपण जमीनमधली बुरशी कव्हर केली पाहिजे आणि खालचे जे आपण गांडर वगैरे ते कव्हर केले तर जे काही आपण वॉटर सोल्युबल ग्रेड असेल मायक्रोन्यूटन जे काही सोडत असाल तर ते पुरेपूर आपल्या झाडाला लागण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे आपण सर्वात पहिली जी ड्रिचिंग करत असताना आपण बुरशीनाशक आणि 20% क्लोरची आपण ड्रिचिंग करा. म्हणजे आपल्या जमिनीमधली बुरशी आणि जे काही आपले गांडर वगैरे ते तुम्हाला कव्हर होण्यास मदत होईल.